राधे राधे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कम्प्युटरशी रिलेटेड काही क्वेश्चन्स घेणार आहोत आणि हा आपला कम्प्युटरच्या बाबतीतला दुसरा व्हिडिओ आहे। तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल। तर चला वळूया प्रश्नाकडे। व्हायरसचं पूर्ण रूप काय आहे? तर मित्रांनो व्हायरसचं पूर्ण रूप हे व्हायटल इन्फॉर्मेशन रिसोर्सेस अंडर सीज काय आहे? व्हायटल इन्फॉर्मेशन रिसोर्सेस अंडर सीज। नेक्स्ट क्वेश्चन, पहिला इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर ENIAC म्हणजेच ENIAC कोणी बनवला होता? तर मित्रांनो पहिला इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर हा दोघांनी म्हणजेच जॉन मोचली आणि जे प्रेस्पर एस्कर्ट यांनी बनवला होता। जॉन मोचली आणि जे प्रेस्पर एस्कर्ट यांनी पहिला इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर ENIAC हा बनवला होता। तर मित्रांनो ENIACचं पूर्ण रूप काय आहे? तर ENIACचं पूर्ण रूप हे इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटर अँड कम्प्युटर काय आहे? इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटर अँड कम्प्युटर म्हणजेच ENIAC। कम्प्युटरमध्ये स्नोबॉल हे कशाचं उदाहरण आहे? तर मित्रांनो कम्प्युटरमध्ये स्नोबॉल ही एक हाय लेवल लँग्वेज आहे। कोणती? स्नोबॉल ही एक हाय लेवल लँग्वेज आहे। नेक्स्ट क्वेश्चन, कीबोर्ड, माऊस, लाईट पेन, जॉयस्टिक हे कशाचे उदाहरण आहे? तर मित्रांनो कीबोर्ड, माऊस, लाईट पेन, जॉयस्टिक हे इनपुट डिव्हाइस आहेत। कम्प्युटर नेटवर्कमध्ये मॅनचे पूर्ण रूप काय आहे? तर मित्रांनो कम्प्युटर नेटवर्कमध्ये मॅनचे पूर्ण रूप हे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क आहे। मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क म्हणजेच मॅन। नेक्स्ट क्वेश्चन, VoIPचे पूर्ण रूप काय आहे? तर मित्रांनो VoIPचे पूर्ण रूप हे व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल हे आहे। काय आहे? व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल। एखाद्या व्यक्तीच्या संगणकावर अनधिकृत प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला काय म्हटलं जातं? तर मित्रांनो एखाद्या व्यक्तीच्या संगणकावर अनधिकृत प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला हॅकर असे म्हटले जाईल। नेक्स्ट क्वेश्चन, प्रोसेसरचा वेग कॅल्क्युलेट करण्यासाठी कशाचा प्रयोग केला जातो? तर मित्रांनो प्रोसेसरचा वेग कॅल्क्युलेट करण्यासाठी MIPSचा उपयोग केला जातो। MIPS म्हणजेच मिलियन इन्स्ट्रक्शन्स पर सेकंड। मिलियन इन्स्ट्रक्शन्स पर सेकंड म्हणजेच MIPSचा प्रयोग हा प्रोसेसरचा वेग कॅल्क्युलेट करण्यासाठी केला जातो। डेटा निवडून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माऊसद्वारे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर मित्रांनो एखादा डेटा माऊसद्वारे क्लिक करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊन सोडण्याच्या प्रक्रियेलाच ड्रॅग अँड ड्रॉप असं म्हटले जाते। रो आणि कॉलमनी बनलेल्या भागाला काय म्हणतात? तर मित्रांनो रो आणि कॉलमनी बनलेल्या भागाला सेल म्हटले जाते। संगणक सुरू करण्याच्या बूटिंग प्रक्रियेला काय म्हणतात? तर मित्रांनो संगणक सुरू करण्याच्या बूटिंग प्रक्रियेला आपण कोल्ड बूटिंग असं म्हणतो, त्याला कोल्ड बूटिंग म्हटले जाते। तर कोल्ड बूटिंग म्हणजे काय? जर एखादा संगणक पूर्णपणे बंद असेल, स्विच ऑफ असेल आणि त्याला सुरुवातीपासून चालू करायचं असेल तर त्या सुरुवातीपासून चालू करण्याच्या प्रक्रियेला कोल्ड बूटिंग असं म्हटले जाते। आणि एखादा संगणक पूर्णपणे बंद नसून तो चालू असताना त्याला रिस्टार्ट करण्याच्या प्रक्रियेला वॉर्म बूटिंग असं म्हटले जाते। ASCII हा कोड किती बिटचा आहे? तर मित्रांनो ASCII हा कोड 8 बिटचा आहे। आणि ASCII ची पूर्ण रूप काय आहे? तर अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज काय आहे? अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज म्हणजेच ASCII। विंडोज 7ला विंडोज 10 मध्ये बदलण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर मित्रांनो विंडोज 7ला विंडोज 10 मध्ये बदलण्याच्या प्रक्रियेला अपग्रेड असं म्हटलं जाते। नेक्स्ट क्वेश्चन, WWW चे दुसरे नाव काय आहे? तर मित्रांनो आधी लक्षात घ्या WWW चं पूर्ण रूप हे वर्ल्ड वाईड वेब असं आहे। तर WWW चे दुसरे नाव हे वेब असे आहे। तर मित्रांनो WWW चा शोध हा टिम बर्नर्स-ली यांनी लावलेला आहे। कम्प्युटरच्या मुख्य सिस्टम बोर्डाला काय म्हटले जाते? तर मित्रांनो कम्प्युटरच्या मुख्य सिस्टम बोर्डाला मदरबोर्ड असं म्हटलं जाते। नेक्स्ट क्वेश्चन, संगणक प्रणालीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी किंवा ॲक्सेस प्राप्त करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या
कोडिड एंट्रींना काय म्हणतात तर मित्रांनो, एखाद्या संगणक प्रणालीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी किंवा ॲक्सेस प्राप्त करण्यासाठी आपण पासवर्डचा उपयोग करतो. त्या एंट्रींना काय म्हणतो आपण? पासवर्ड असं म्हटलं जाते. लायनक्स हा कोणत्या प्रकारचा सॉफ्टवेअर आहे तर मित्रांनो, लायनक्स हा ओपन सोर्स प्रकारचा सॉफ्टवेअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आउटपुट बघण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो तर मित्रांनो, कम्प्युटरवर आउटपुट बघण्यासाठी आपण मॉनिटरचा उपयोग करतो. टेक्स्टला बोल्ड करण्यासाठी कशावर क्लिक करावं लागतं तर मित्रांनो, टेक्स्टला बोल्ड करण्यासाठी म्हणजेच शब्दांना जाड करण्यासाठी आपल्याला बी या ऑप्शनवर क्लिक करावं लागतं. नेक्स्ट क्वेश्चन, गुप्त पद्धतीने माहिती लिहिण्याच्या पद्धतीला किंवा तंत्राला काय म्हणतात तर मित्रांनो, गुप्त पद्धतीने माहिती लिहिण्याच्या पद्धतीला किंवा तंत्राला क्रिप्टोग्राफी असं म्हटलं जाते. अशा फाईलला काय म्हटलं जातं जी ईमेलसोबत जोडलेली असते तर मित्रांनो, त्या फाईलला अटॅचमेंट फाईल असं म्हटलं जाते. अटॅचमेंट फाईल ही ईमेलसोबत जोडलेली असते. नेक्स्ट क्वेश्चन, नेटवर्कवर ऑनलाईन लिखित संभाषणाला काय म्हणतात तर मित्रांनो, नेटवर्कवर ऑनलाईन लिखित संभाषणाला चॅटिंग म्हटलं जाते, ज्याचा वापर आपण रोजच्या व्यवहारामध्ये भरपूर प्रमाणात करत असतो. टेलनेट कशावर आधारित संगणक प्रोटोकॉल आहे तर मित्रांनो, टेलनेट हा टेक्स्टवर आधारित संगणक प्रोटोकॉल आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतात बनलेला पहिला कम्प्युटर कोणता आहे तर मित्रांनो, भारतात बनलेला पहिला कम्प्युटर हा सिद्धार्थ कम्प्युटर आहे, जो भारतात पहिला बनलेला आहे. कम्प्युटर कोणत्या भाषेवर काम करतो तर मित्रांनो, कम्प्युटर हा नेहमी मशिनी भाषेवर काम करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन, संगणकातील शब्दांची लांबी कशामध्ये मोजली जाते तर मित्रांनो, संगणकातील शब्दांची लांबी ही बीट या एककात मोजली जाते. सर्वात वेगवान कम्प्युटर कोणता असतो तर मित्रांनो, सर्वात वेगवान कम्प्युटर हा सुपर कम्प्युटर असतो. मित्रांनो, सुपर कम्प्युटर हा सर्वात मोठा पण असतो, सर्वात फास्ट म्हणजे सर्वात वेगवान असतो आणि सर्वात महागसुद्धा सुपर कम्प्युटर हा असतो. नेक्स्ट क्वेश्चन, स्क्रीनवर प्रदर्शित होणाऱ्या पिक्सेलची संख्या कोणत्या नावाने ओळखली जाते तर मित्रांनो, स्क्रीनवर प्रदर्शित होणाऱ्या पिक्सेलची संख्या ही स्क्रीन रिझोल्यूशन या नावाने ओळखली जाते. FTPचे पूर्णरूप काय आहे तर मित्रांनो, FTPचे पूर्णरूप हे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल असं आहे. काय आहे? फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल हे FTPचे पूर्णरूप आहे. नेक्स्ट क्वेश्चन, संगणक साक्षरता दिवस केव्हा साजरा केला जातो तर मित्रांनो, दरवर्षी हा संगणक साक्षरता दिवस 2 डिसेंबरला साजरा केला जातो. एक हार्डवेअर उपकरण जे डेटाला अर्थपूर्ण माहितीमध्ये रूपांतरित करते तर मित्रांनो, ते हार्डवेअर उपकरण प्रोसेसर आहे. त्यालाच आपण औपचारिकरित्या CPU म्हटलं जाते, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असं म्हटलं जाते, जे डेटाला अर्थपूर्ण माहितीमध्ये रूपांतरित करते, त्यालाच प्रोसेसर म्हणतो आपण. नेक्स्ट क्वेश्चन, संगणकाचा मेंदू असलेल्या मायक्रो प्रोसेसरला काय म्हणतात तर मित्रांनो, संगणकाचा मेंदू असलेल्या मायक्रो प्रोसेसरला मायक्रोचिप असं म्हटलं जाते. संगणकाला कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता देण्यात आली आहे तर मित्रांनो, संगणकाला कृत्रिम प्रकारची बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल बुद्धिमत्ता देण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, संगणकामध्ये जाणाऱ्या डेटाला काय म्हणतात तर मित्रांनो, संगणकामध्ये जाणाऱ्या डेटाला इनपुट असं म्हटलं जाते. आपण इनपुट डिव्हाइसद्वारे म्हणजेच कीबोर्ड किंवा माऊसद्वारे कम्प्युटरला, संगणकाला इनपुट डिव्हाइसद्वारे इनपुट देत असतो. CRAY म्हणजेच ट्रे कोणत्या प्रकारचा कम्प्युटर होता तर मित्रांनो, ट्रे हा सुपर कम्प्युटर होता. नेक्स्ट क्वेश्चन, LCDचे पूर्णरूप काय आहे तर मित्रांनो, LCD म्हणजेच लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. काय आहे? लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले म्हणजेच LCD. PCचे पूर्णरूप काय आहे तर मित्रांनो, PCचे पूर्णरूप हे पर्सनल कम्प्युटर असं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, LEDचे पूर्णरूप काय आहे तर मित्रांनो, LEDचे पूर्णरूप हे लाईट एमिटिंग डायोड असे आहे. लाईट एमिटिंग म्हणजेच LED. LCD म्हणजे लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले आणि LED म्हणजेच लाईट एमिटिंग डायोड. लक्षात असू दे.
संगणक हॅकर्सपासून स्वतःच्या नेटवर्कचे संरक्षण करण्यासाठी काय इन्स्टॉल केले पाहिजे? तर मित्रांनो, संगणक हॅकर्सपासून स्वतःच्या नेटवर्कचे संरक्षण करण्यासाठी फायरवॉल इन्स्टॉल केले पाहिजे. मित्रांनो, फायरवॉल हे एक नेटवर्क सुरक्षा उपकरण आहे, ज्याचा वापर आपण आपल्या नेटवर्कचे संरक्षण करण्यासाठी करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन, कोण संगणकाच्या मेमरीमध्ये प्रवेश करते परंतु तो व्हायरस नसतो किंवा मेमरीमध्ये स्वतःची कॉपी करत नाही? तर मित्रांनो, लॉजिक बॉम्ब हा संगणकाच्या मेमरीमध्ये प्रवेश करतो परंतु तो व्हायरस नसतो किंवा मेमरीमध्ये स्वतःची कॉपी करत नाही. इंटरनेटवर वापरले जाणारे मानक प्रोटोकॉल कोणते आहे? तर मित्रांनो, इंटरनेटवर वापरले जाणारे मानक प्रोटोकॉल हे TCP/IP हे आहेत. तर मित्रांनो, TCP/IP चं पूर्ण रूप हे TCP म्हणजेच ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल आणि IP म्हणजेच इंटरनेट प्रोटोकॉल असं होतं. तर मित्रांनो, ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल किंवा इंटरनेट प्रोटोकॉल हे इंटरनेटवर वापरले जाणारे मानक प्रोटोकॉल आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, HTML मधील टॅग्स ज्यामध्ये कीवर्ड असतात आणि हे कोणाच्या मध्ये असतात? तर मित्रांनो, HTML मधील टॅग्स ज्यामध्ये कीवर्ड असतात, कीवर्ड हे अँग्युलर ब्रॅकेटच्या मध्ये असतात. त्याला आपण अँग्युलर ब्रॅकेट असं म्हणतो. मित्रांनो, स्क्रीनवर अँग्युलर ब्रॅकेटचं चिन्ह दाखवलेलं आहे. आपण कशाचा वापर करून वर्ल्ड वाईड वेबवर पोहोचतो? तर मित्रांनो, वर्ल्ड वाईड वेब हे WWW चे पूर्ण रूप आहे. तर मित्रांनो, आपण ब्राउझरचा वापर करून वर्ल्ड वाईड वेबवर पोहोचतो. तर मित्रांनो, ब्राउझर कोणते कोणते आहेत? तर गुगलचं प्रोडक्ट असलेलं क्रोम हे ब्राउझर आहे, मोझिला फायरफॉक्स आहे, तर मायक्रोसॉफ्टचं एज हे ब्राउझर आहे. आपण वर्ल्ड वाईड वेबवर या ब्राउझरचा उपयोग करून पोहोचत असतो. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल. तर चला वळूया प्रश्नाकडे. URL हे काय आहे? तर मित्रांनो, URL हे कोणत्याही डॉक्युमेंट किंवा पेजचा WWW वर ॲड्रेस आहे. मित्रांनो, काय आहे? URL हा कोणत्याही डॉक्युमेंट किंवा पेजचा WWW वर ॲड्रेस आहे. तर मित्रांनो, URLचं पूर्ण रूप काय आहे? तर URL म्हणजेच युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर म्हणजेच URL. इंटरनेटवर वस्तू किंवा वस्तूंच्या देवाणघेवाणाच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर मित्रांनो, इंटरनेटवर वस्तू किंवा वस्तूंच्या देवाणघेवाणाच्या प्रक्रियेला ई-कॉमर्स असं म्हटलं जाते. तर मित्रांनो, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा, OLX या ई-कॉमर्स या क्षेत्रातील कंपन्या आहेत ज्यावरून आपण वस्तूंची देवाणघेवाण करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन, विंडोजमध्ये कोणताही मजकूर शोधण्याची किल्ली कोणती आहे? तर मित्रांनो, विंडोजमध्ये आपण Ctrl+F या कीचा वापर करून मजकूर शोधू शकतो. कट कमांडसाठी कोणती कीबोर्ड की शॉर्टकट आहे? तर मित्रांनो, कट कमांडसाठी Ctrl+X ही कीबोर्ड की शॉर्टकट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, संगणकात टास्क बार कुठे असतो? तर मित्रांनो, संगणकात टास्क बार हा स्क्रीनच्या तळाशी असतो. म्हणजेच मित्रांनो, संगणकात स्क्रीनच्या सर्वात खालच्या भागामध्ये टास्क बार असतो. टेक्स्टमध्ये आपली पोझिशन कोण दाखवतो? तर मित्रांनो, टेक्स्टमध्ये आपली पोझिशन नेहमी कर्सर दाखवत असतो. नेक्स्ट क्वेश्चन, बायनरी संख्या कोणत्या आहेत? तर मित्रांनो, 0 आणि 1 या बायनरी संख्या आहेत. संगणकात सर्वाधिक प्रक्रिया म्हणजेच प्रोसेसिंग कुठे होते? तर मित्रांनो, संगणकात सर्वाधिक प्रक्रिया ही CPU मध्ये होत असते. तर मित्रांनो, CPUला संगणकाचा मेंदू असं म्हटलं जाते. तर मित्रांनो, CPUचं पूर्ण रूप काय आहे? तर CPUचं पूर्ण रूप हे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कम्प्युटरमध्ये संक्षिप्त नाव असलेल्या KBचे पूर्ण रूप काय आहे? तर मित्रांनो, KB म्हणजेच किलोबाईट, त्यानंतर MB म्हणजेच मेगाबाईट, GB म्हणजेच गिगाबाईट, TB म्हणजे टेराबाईट आणि PB म्हणजे पेटाबाईट. संगणकात दुर्भावनायुक्त सॉफ्टवेअर म्हणजेच मॅलिशियस सॉफ्टवेअरला काय म्हणतात? तर मित्रांनो, संगणकात दुर्भावनायुक्त सॉफ्टवेअर म्हणजेच मॅलिशियस सॉफ्टवेअरला मॅलवेअर असं म्हटलं जाते.
नेक्स्ट क्वेश्चन, संगणकाचा मेंदू कोणाला म्हटलं जातं? तर मित्रांनो तुम्हाला सांगितलेलं आहे ऑलरेडी. तर संगणकाचा मेंदू हा CPU म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट याला म्हटलं जातं. जगातील पहिले कॅल्क्युलेटिंग मशीन कोणते आहे? तर मित्रांनो जगातील पहिले कॅल्क्युलेटिंग मशीन म्हणजेच गणकयंत्र हे अबॅकस हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डाटा प्रोसेसिंगचा अर्थ काय आहे? तर मित्रांनो डाटा प्रोसेसिंगचा अर्थ हा डेटाला उपयुक्त बनवणे असा होतो. कोणत्या कंपनीने सर्वप्रथम मायक्रो प्रोसेसरचा विकास केला? तर मित्रांनो इंटेल या कंपनीने सर्वप्रथम मायक्रो प्रोसेसरचा विकास केला आहे. भाभा अणुसंशोधन केंद्र म्हणजेच बार्कने विकसित केलेल्या सुपर कम्प्युटरचे नाव काय आहे? तर मित्रांनो भाभा अणुसंशोधन केंद्राने विकसित केलेल्या सुपर कम्प्युटरचे नाव हे अनुपम असे आहे. तर मित्रांनो बार्कचं पूर्ण रूप हे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर असं आहे. मल्टी प्रोसेसिंग म्हणजे काय? तर मित्रांनो मल्टी प्रोसेसिंग म्हणजे ज्यामध्ये एकापेक्षा जास्त प्रोसेसर असतात म्हणजेच CPU असतात त्याला मल्टी प्रोसेसिंग असं म्हटलं जाते. नेक्स्ट क्वेश्चन, CPUमध्ये कंट्रोल, मेमरी आणि तिसरा कोणता युनिट असतो? तर मित्रांनो CPUमध्ये कंट्रोल, मेमोरी यासोबतच तिसरा अर्थमॅटिक लॉजिक युनिट हा असतो. भारतात बनलेला परम कम्प्युटर कोणत्या प्रकारचा कम्प्युटर आहे? तर मित्रांनो भारतात बनलेला परम कम्प्युटर हा सुपर कम्प्युटर आहे. तर मित्रांनो परम कम्प्युटर हा भारतात बनलेला सुपर कम्प्युटर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोण संगणकाच्या मेमरीमध्ये साठवलेले कार्य प्रदर्शित करते? तर मित्रांनो मॉनिटर हा संगणकाच्या मेमरीमध्ये साठवलेले कार्य प्रदर्शित करते. म्हणजेच आपल्याला मॉनिटरवर मेमरीमध्ये साठवलेले कार्य पूर्णपणे दिसते. संगणकात बायोस प्रणाली कुठे अस्तित्वात आहे? तर मित्रांनो संगणकात बायोस प्रणाली ही रॉम या चिपमध्ये अस्तित्वात आहे. तर मित्रांनो रॉम म्हणजेच रीड ओन्ली मेमरी. तर मित्रांनो बायोसचं पूर्ण रूप काय आहे? बायोस म्हणजेच बेसिक इनपुट आउटपुट सिस्टम म्हणजेच बायोस. नेक्स्ट क्वेश्चन, डेटा केबल अंतर्गत USB म्हणजे काय? तर मित्रांनो डेटा केबल अंतर्गत USB म्हणजेच युनिव्हर्सल सिरियल बस. संगणकाच्या प्रोसेसरचा दर किंवा वेग कशात मोजला जातो? तर मित्रांनो संगणकाच्या प्रोसेसरचा वेग हा मेगाहर्ट्ज किंवा गिगाहर्ट्जमध्ये मोजला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, संगणकाच्या घड्याळाच्या म्हणजेच सिस्टीम क्लॉकच्या वेगाची गणना कशात केली जाते? तर मित्रांनो संगणकाच्या सिस्टीम क्लॉकची वेगाची गणना ही मेगाहर्ट्जमध्ये केली जाते. कम्प्युटर पॉवर सप्लायमध्ये SMPSचा अर्थ काय आहे? तर मित्रांनो कम्प्युटरच्या पॉवर सप्लायमध्ये SMPSचा अर्थ म्हणजेच स्विच मोड पॉवर सप्लाय असा होतो. स्विच मोड पॉवर सप्लाय म्हणजेच SMPS. नेक्स्ट क्वेश्चन, पेन ड्राईव्हला संगणकाशी जोडण्यासाठी कशाचा उपयोग होतो? तर मित्रांनो पेन ड्राईव्हला संगणकाशी जोडण्यासाठी USBचा उपयोग होतो. मित्रांनो USBचं पूर्ण रूप युनिव्हर्सल सिरियल बस आहे. कंट्रोल, शिफ्ट, अल्ट या काय म्हटलं जातं? तर मित्रांनो कंट्रोल, शिफ्ट आणि अल्ट या कीबोर्डवरच्या कींना मॉडिफायर की असं म्हटलं जाते. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेअर्टीचा प्रयोग कशासाठी केला जातो? तर मित्रांनो क्वेअर्टीचा प्रयोग हा कीबोर्डसाठी केला जातो. स्कॅनर कशाला स्कॅन करतो? तर मित्रांनो स्कॅनर हा पिक्चर आणि टेक्स्ट या दोघांनाही स्कॅन करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन, कोणते डिव्हाइस आउटपुट आणि इनपुट असे दोन्ही आहे? तर मित्रांनो मॉडेम हे डिव्हाइस आउटपुट आणि इनपुट असे दोन्ही आहे. तर मित्रांनो मॉडेमचं पूर्ण रूप हे मॉड्युलेटर डिमॉड्युलेटर असं आहे. संगणकातील मुख्य किंवा प्राथमिक मेमरीचे प्रकार कोणते आहेत? तर मित्रांनो संगणकामधील मुख्य मेमरी या रॉम आणि रॅम या आहेत. रॉम म्हणजेच रीड ओन्ली मेमरी आणि रॅम म्हणजेच रँडम ॲक्सेस मेमरी या संगणकातील मुख्य आणि प्राथमिक मेमरी आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, लाईट गेल्यावर सुद्धा कोणत्या मेमरीमधील डाटा किंवा कंटेंट्स नष्ट होत नाही? तर मित्रांनो लाईट गेल्यावर सुद्धा रॉम या मेमरीमधील डाटा किंवा कंटेंट्स नष्ट होत नाही. जेव्हा तुम्ही कॉम्प्युटरवर कोणत्याही डॉक्युमेंटवर काम करता
तेव्हा ते डॉक्युमेंट किंवा दस्तऐवज तात्पुरते कुठे सेव्ह केले जाते? तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही कॉम्प्युटरवर कोणत्याही डॉक्युमेंटवर काम करता तेव्हा ते डॉक्युमेंट किंवा दस्तऐवज तात्पुरते हे रॅममध्ये सेव्ह केला जाते. नेक्स्ट क्वेश्चन, सी डी आणि डी व्ही डी कशाचं उदाहरण आहे? तर मित्रांनो, सी डी आणि डी व्ही डी हे ऑप्टिकल डिस्क याचं उदाहरण आहे. कोणत्या मेमरीचा ॲक्सेस वेळ हा सर्वात कमी आहे? तर मित्रांनो, कॅश मेमरीचा ॲक्सेस वेळ हा सर्वात कमी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कम्प्युटर सिस्टममध्ये शब्दाची लांबी मोजण्याचे एकक कोणते आहे? तर कम्प्युटर सिस्टममध्ये शब्दांची लांबी मोजण्याचे एकक हे बीट आहे. कम्प्युटरमधील एककाचा सर्वात मोठ्याकडून सर्वात लहान एककाकडे क्रम. तर चला बघूया. टी बी हा सर्वात मोठा एकक आहे. टी बी म्हणजेच टेराबाईट, त्यानंतर जी बी म्हणजेच गिगाबाईट, त्यानंतर एम बी म्हणजेच मेगाबाईट आणि त्यानंतर के बी म्हणजेच किलोबाईट. म्हणजेच मोठ्याकडून लहान एककाकडे हा क्रम दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, एकाच वेळी एकापेक्षा जास्त ॲप्लिकेशन्स चालवण्याच्या ऑपरेटिंग सिस्टमच्या क्षमतेला काय म्हटलं जातं? तर मित्रांनो, एकाच वेळी एकापेक्षा जास्त ॲप्लिकेशन्स चालवण्याच्या ऑपरेटिंग सिस्टमच्या क्षमतेला मल्टीटास्किंग असं म्हटलं जातं. 2 किंवा अधिक प्रोग्राम्सच्या एकाच वेळी प्रोसेसिंग करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर मित्रांनो, 2 किंवा अधिक प्रोग्राम्सच्या एकाच वेळी प्रोसेसिंग करण्याच्या प्रक्रियेला मल्टी प्रोसेसिंग असं म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, जेव्हा एका संगणकात 2 प्रोसेसर बसवले जातात तेव्हा त्याला काय म्हणतात? तर मित्रांनो, जेव्हा एकाच संगणकात 2 प्रोसेसर बसवले जातात तेव्हा त्याला पॅरलल प्रोसेसिंग असं म्हटलं जातं. असेंब्लरचं काम कोणतं आहे? तर मित्रांनो, असेंब्लरचं काम हे असेंब्ली भाषेला मशिनी भाषेत रूपांतर करणे हे असेंब्लरचं काम आहे. नेक्स्ट क्वेश्चन, संगणक प्रोग्राममधील त्रुटींना म्हणजेच एररना काय म्हणतात? तर मित्रांनो, संगणक प्रोग्राममधील एररला बग्स असं म्हटलं जाते. कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर विनामूल्य वितरित केले जाते, परंतु काही काळानंतर वापरकर्त्याला ते वापरणे सुरू ठेवण्यासाठी काही रक्कम भरावी लागते? तर मित्रांनो, शेअरवेअर हे सॉफ्टवेअर सुरुवातीला विनामूल्य वितरित केले जाते, परंतु काही काळानंतर त्याला म्हणजेच वापरकर्त्याला वापरणे सुरू ठेवण्यासाठी काही रक्कम म्हणजेच काही चार्जेस भरावे लागतात. नेक्स्ट क्वेश्चन, तुम्ही जेव्हा संगणक सुरू करता किंवा रिस्टार्ट करता तेव्हा त्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं? तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही संगणक सुरू करता किंवा रिस्टार्ट करता तेव्हा त्या प्रक्रियेला बूटिंग असं म्हटलं जातं. फर्मवेअर हे कशाचं मिश्रण आहे? तर मित्रांनो, फर्मवेअर हे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर या दोघांचं मिश्रण म्हणजेच फर्मवेअर. नेक्स्ट क्वेश्चन, संगणकावरील कोणताही प्रोग्राम काढण्यासाठी कोणती कमांड वापरली जाते? तर मित्रांनो, संगणकावरील कोणताही प्रोग्राम काढण्यासाठी अनइन्स्टॉल ही कमांड वापरली जाते. जसे आपल्या मोबाईलमधलं कोणतं ॲप काढण्यासाठी अनइन्स्टॉल करावं लागतं, तसंच संगणकावरील कोणताही प्रोग्राम काढण्यासाठी अनइन्स्टॉल ही कमांड वापरली जाते. मॉडेम हे नाव कुठून घेतले गेले आहे? तर मित्रांनो, मॉडेम हे नाव मॉड्युलेटर डिमॉड्युलेटर कडून घेतले गेले आहे. मित्रांनो, मॉडेमचं पूर्ण रूप हे मॉड्युलेटर डिमॉड्युलेटर असं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नेटवर्क लेअरमध्ये कोणत्या डिव्हाइसचा उपयोग केला जातो? तर मित्रांनो, नेटवर्क लेअरमध्ये राउटर या डिव्हाइसचा उपयोग केला जातो. कम्प्युटर नेटवर्कमध्ये ब्रिजचा काय उपयोग आहे? तर मित्रांनो, कम्प्युटर नेटवर्कमध्ये ब्रिजचा 2 नेटवर्कला आपसात जोडण्यासाठी उपयोग होतो. फॉरट्रेनला काय म्हटलं जातं? तर मित्रांनो, फॉरट्रेनला फॉर्म्युला ट्रान्सलेटर असं म्हटलं जातं. मुलांद्वारे सर्वात जास्त वापरली जाणारी कम्प्युटर प्रोग्रामिंग भाषा कोणती आहे? तर मुलांद्वारे सर्वात जास्त वापरली जाणारी कम्प्युटर प्रोग्रामिंग भाषा ही लोगो आहे. नेक्स्ट क्वेश्चन, असेंब्ली भाषेमध्ये वापरले जाणारे चिन्ह कोणते आहे? तर मित्रांनो, असेंब्ली भाषेमध्ये वापरले जाणारे चिन्ह हे निमोनिक्स हे आहे. संगणकीय सूचना लिहिण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर मित्रांनो, संगणकीय सूचना लिहिण्याच्या प्रक्रियेला आपण कोडिंग असं म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन,
पायथन हा कशाचा प्रकार आहे? तर मित्रांनो, पायथन हा HLL म्हणजेच हाय लेवल लँग्वेजचा प्रकार आहे. कम्प्युटरमध्ये व्हायरस हा कशाचा प्रकार आहे? तर मित्रांनो, कम्प्युटरमध्ये व्हायरस हा एक प्रोग्राम आहे जो कम्प्युटरच्या सॉफ्टवेअरला नुकसान पोहोचवतो. मित्रांनो, कम्प्युटरमध्ये व्हायरस हा एक प्रोग्राम असून जो कम्प्युटरच्या सॉफ्टवेअरला नुकसान पोहोचवण्याचं काम करतो. नेक्स्ट क्वेश्चन, JPEG पूर्ण रूप काय आहे? तर मित्रांनो, JPEG पूर्ण रूप हे जॉईंट फोटोग्राफिक एक्सपर्ट ग्रुप असे आहे. जॉईंट फोटोग्राफिक एक्सपर्ट ग्रुप म्हणजेच JPEG. कॉम्प्युटरच्या बाबतीत NIC पूर्ण रूप काय आहे? तर मित्रांनो, कॉम्प्युटरच्या बाबतीत NIC म्हणजेच नेटवर्क इंटरफेस कार्ड असो. नेटवर्क इंटरफेस कार्ड म्हणजेच NIC पूर्ण रूप आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कम्प्युटर क्षेत्रात VGA अर्थ काय आहे? तर मित्रांनो, कम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये VGA म्हणजेच व्हिडिओ ग्राफिक्स एरे. व्हिडिओ ग्राफिक्स एरे म्हणजेच VGA. PROMचे पूर्ण रूप काय आहे? तर मित्रांनो, PROM म्हणजेच प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी म्हणजेच PROM. नेक्स्ट क्वेश्चन, माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात म्हणजेच इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये FDDचा अर्थ काय आहे? तर मित्रांनो, माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात FDD म्हणजेच फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह काय होते? फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह म्हणजेच FDDचा अर्थ. कॉम्प्युटरच्या संदर्भात PDF पूर्ण रूप काय आहे? तर मित्रांनो, PDF हा आपल्या रोजच्या दैनंदिन व्यवहारातला विषय आहे. म्हणजेच मोबाईलमधल्या दैनंदिन व्यवहारातला PDF हा विषय आहे. म्हणूनच कॉम्प्युटरच्या संदर्भात PDF म्हणजेच पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट असं म्हटलं जातं. PDFलाच पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट हे PDFचे पूर्ण रूप आहे. नेक्स्ट क्वेश्चन, एक सॉफ्टवेअर जे वापरकर्त्यांना इंटरनेट सर्फ करण्यास अनुमती देते. तर मित्रांनो, सर्च इंजिन हे एक सॉफ्टवेअर आहे जे वापरकर्त्यांना इंटरनेट सर्फ करण्यास अनुमती देते. मित्रांनो, हा आपला आजच्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, किंवा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल, जेणेकरून तुमच्यासोबत तुमच्या मित्रांनासुद्धा या व्हिडिओ थ्रू हेल्प होईल. तर चला वळूया प्रश्नाकडे. इंटरनेटशी संबंधित होस्ट या शब्दाचा अर्थ काय आहे? तर मित्रांनो, इंटरनेटशी संबंधित होस्ट या शब्दाचा अर्थ म्हणजेच इंटरनेटशी कनेक्ट केलेला संगणक असा होतो. इंटरनेटशी कनेक्ट केलेला संगणक म्हणजेच होस्ट या शब्दाचा अर्थ आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विंडोज ME मध्ये ME अर्थ काय आहे? तर मित्रांनो, विंडोज ME मध्ये ME अर्थ हा मिलेनियम एडिशन असा होतो. मिलेनियम एडिशन म्हणजेच ME अर्थ आहे. धन्यवाद मित्रांनो.